नमस्कार. एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. कुठे आहे अभिजित दिपके? हा प्रश्न आता केवळ त्यांच्या कुटुंबालाच नाही, तर अनेकांना हा पडला आहे. अभिजित दिपके अजूनही घरी परतले नसल्याची माहिती ही समोर येत आहे. याच दरम्यान शिंदे गटातील एका मंत्र्याने दिपके कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची ही मागणी केली आहे. या मागणीने या प्रकरणाला नवे राजकीय वळण हे मिळालेले आहे. नेमकं काय घडलं? पोलीस काय म्हणत आहेत? आणि मंत्र्यांनी अशी मागणी का केली? चला जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार अभिजित दिपके हे काही काळापासून घरी परतलेले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली असून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरातही चिंतेचे वातावरण हे निर्माण झाले आहे. कुटुंबीय, नातेवाईक अभिजित दिपकेंची यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नसल्याची माहिती ही समोर आली आहे. पोलीस यंत्रणांनाही या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. विविध शक्यतांचा तपास केला जात असून उपलब्ध माहितीच्या आधारे शोध मोहीम ही सुरूच आहे. दरम्यान याच प्रकरणात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. शिंदे गटातील एका मंत्र्याने अभिजित दिपके यांच्या कुटुंबासाठी पोलीस संरक्षण देण्याची ही मागणी केली आहे. मंत्र्यांचे म्हणणे आहे की सध्या कुटुंबीय मानसिक तणावाखाली आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली जावीत. या संदर्भात प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी ही करण्यात आलेली आहे. या मागणीनंतर या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष वेधले गेले आहे. विरोधकांकडूनही यावर घटनेवर प्रतिक्रियेवर काही टीका होत आहेत. मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे योग्य ठरणार नाही असे मतही अनेकांकडून व्यक्त केले जात आहे. सध्या या प्रकरणात अनेक चर्चा सुरू असल्या तरी अधिकृत तपासाचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले जात आहे. पोलीस उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आहेत. तपासातून जी अधिकृत माहिती समोर येईल त्यानुसारच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अभिजित दिपके यांचा लवकर शोध लागावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणाशी संबंधित अधिकृत आणि ताजे अपडेट्स मिळताच आम्ही सर्वप्रथम तुम्हापर्यंत पोहोचवू. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.